इकडे काय करायला? ते आत काय ते ताईसाहेब वहिनी आत काय करायला? ताईसाहेब सहजच गेलेत. मला बी माहित नाही. वहिनी ताईसाहेब वहिनी ओ ताईसाहेब हो तुम्ही इकडे या. वहिनी वहिनी काय झालं? वहिनी आत आहेत. वय वहिनी वहिनी काय झालं? वहिनी दरवाजा बी उघडत नाहीत, बोलत बी नाहीत. चक्कर येऊन पडलं तर नाही ना? बघा अहो वहिनी अहो ताईसाहेब ताईसाहेब काय झालं? अहो असं कसं पडलं सा? जाऊ बाई. अहो आता मी तुमच्या पप्पासनी काय सांगू? अहो पाणी द्या ना तिथलं. जाऊ बाई. ताईसाहेब ताईसाहेब चंदा हा कोण आहे? मी आहे. कुठे आहे? वहिनी काय झालं? चक्कर आली काय? चोर 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 होता इथं. आव कुठे आहे चोर? चोर शिरलं होतं. मस्ती का नाही. इथं काहीतरी आवाज आला म्हणून आम्ही इथं बघायला आलो तर कपाटाच्या इथं चोर होते. आम्ही त्यासनी आडवाया गेलो. त्यांना म्हणलं गायकवाड घराण्याचा एक बी दागिना चोरी करू देणार नाही. पण त्यांनी आम्हाला ढकललं आणि आम्ही चक्कर येऊन पडलो. चोर बघ चोर कुठे गेला? थांबा मी बघतो. बरे हायसा ना? हा असं काय बघतायसा? एक बी दागिना चोराला चोरी करू दिला नाही आम्ही. पाहिजे तर बघून घ्या तुम्ही. पण तुम्ही तर बेशुद्ध होतात ना? मग दागिने नेले नाही तर तुम्हाला कसं माहिती? उलट तपासणी करताय आमची. अहो जीवाची पर्वा न करता आम्ही तुमचा दागिना चोरी करू दिला नाही त्याला. बरं तुम्ही आम्हाच तीच बोलताय. या खिडक्यांमधून तर कोणी आत येऊ शकत नाही. मग चोर आले कुठून? का चोरांचा भास झाला तुम्हाला? काय म्हणायचंय तुम्हासनी? तुम्हाला जर दागिने हवे असतील तर माझ्याकडून मागून घ्या. पण हे असं चोरीचं नाटक म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या स्वतःच्याच घरात चोरी? देवा ते चोर पळून गेलं वाटतं. गायकवाडांच्या घरात चोर असं कसं शिरेल?
सापडू देच, मुंडीच पिरगळतो त्यांची. जाऊ द्या. आपल्या घरातलं काही गेलं नाहीये आणि कुणाला काही झालं नाहीये, हेच पुरेसं आहे आपल्याला. सोडून द्या तू. अहो असं कसं सोडून देऊ? अहो चोरी केली म्हणजे काय? जाऊ द्या. कोणाला तरी कशाची तरी जेव्हा खूप गरज असते ना, तेव्हा अशा चोऱ्या कराव्याशा वाटतात. पण तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्ही बसा इथे, तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. तुम्ही बसा, तुम्हालाही देते खायला. नाही ना ग, आमचं डोसकं अजून बिगर करत. आम्ही जातो आमच्या खोलीत. चल चल. हळू जा. पण घरात चोर कसा शिरेल? आणि असं कधी पहिलं झालं नाही. जाऊ द्या. इतकं मनावर घेऊ नका तुम्ही. आता सगळं नीट आहे ना. आपण फक्त सावध राहायचं. आपल्या आजूबाजूच कुणी काही करत नाहीये ना, त्यावर लक्ष ठेवायचं. पण जवळचा माणूस असं कशाला करेल? माणसांचा काही भरोसा नाही. त्यांना हे असले खेळ लागतातच. बरं चला, मला शाळेत जायला उशीर होतोय. पटपट आवरूया. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं नाही ते करायला जाऊ नका. घावलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. घावलो का पण? अव पर घावता घावता वाचला नव. रानात आल्यावर तर माझी तर 5 वर्ष धारण बसली होती. तुला तिथे दाराबाहेर काय पूजायला ठेवलं होतं काय ग? अव ताई साहेब, मी तुम्हाला किती हाका मारल्या, पण तुम्ही काय ऐकलंच नाही माझं. काय सांगू नगस. जसं आम्ही त्या खोलीच्या आत पाऊल टाकलं तसं तू वरडायला सुरुवात केली. अव ताई साहेब, हे समद प्रकरण तुमच्या अंगाशी आलं असतं तर किती वाईट झालं असतं. जरी विचार करा त्याचा. चक्कर यायची आयडिया डोसक्यात आली म्हणून थोडक्यात निभावलं. हा, तो ठोकळा जसं बोलला का नाही तसं आम्हाला चक्रेचं सुचलं ग. पण ताई साहेब, काय बी म्हणा, त्या मास्तरनीला डाऊट आलाय बघा. येऊ देत, काय फरक पडत नाही. जवळ त्या ठोकळ्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे का नाही, तवर त्या मस्तरडीनं किती बी उड्या मारू दे ग, किती बी, काय फरक पडत नाही बघा आम्हाला. अहो पर एवढं समद करून काय बी हातात नाही आलं बघा. ते साधं दागिन्याचा दबी नाही हातात आला. वाया जाणाऱ्या गोष्टी आम्ही करतच नाही बघ चंदे. आता एवढा हात मारायला गेलतो, काय ना काहीतरी घावणारच ना ग. म्हणजे काय गावलं? घे वाच. अहो मला कुठे वाचा येते ताई साहेब. हे घ्या, तुम्ही सांगा कसली ती कागद. त्या अडाण्याच्या नावावर असणाऱ्या जमिनीचं कागदपत्र थे. आता 7/12चा गट्टा तर आमच्या कपाटात आहेच. आता या दोन्हीचा मेळ करून आम्ही एक नवं खरेदी पत्र बनवून घेणार जमिनीचं. आणि हिशेबाच्या नावाखाली त्या अडाण्याचा अंगठा मारून घेणार. त्याच्या नकळत त्याची समधी जमीन आम्ही आमच्या नावावर कशी करून घेतो ते बघ तू चंद्या. आता अहो ताई साहेब, पर जमीन नावावर होऊन काय मिळणार आहे? फॅक्टरीला इकणार. मग काय, पैसेच पैसे. अहो पर त्यो रानात अंगुठे छाप राहिलं नाही, त्याला लिहिता वाचता येतंय की. अगं चांगलंच आहे की, मग सही करल. आणि मग रानादानं ते पेपर वाचलं आणि कळलं तर एवढं सोपं वाटलं काय ते? आज पतूर त्या आड्यानं कधी काही वाचलंय काय? खरेदी पत्राची कायदेशीर भाषा वाचाय त्याला अजून एक जन्म जाईल.
क ख ग घ वाचणं आणि खरेदी पत्र वाचणं यात जमीन आसमानाचा अंतर आहे चंदे. तुझा आपल्या वकिलाला फोन लाव. आपल्याकडे लई टाइम नाहीये. जा. चला निघू मी. थांबा. ते शेतात जायला कटा आलाय हो. काय करणार, लई काम तकली आहेत, त्यामुळे जावं लागणार आहे. हो मलाही शाळेत जावंच लागणार, सुट्टी घेऊन चालणार नाही. बरं शेतात काम करता करता गृहपाठही नीट पूर्ण कर. अहो झालाय तो कवाच, आता नवीन द्या. अहो मी सकाळीच तर दिला होता, एवढ्यात झाला सुद्धा. वय अहो एकदम सोपा होता म्हणून लगेच करून टाकला. ते काय झालं ते चोरांच्या नादात सांगायचं राहिलं. बरं ते जाऊ द्या, तुम्ही द्या नवीन. हो आता सकाळी दिला होता ना, मग आता उद्या देते. नाही तुम्ही द्या. माझा आणि गुरपाटाचं लई जमायला लागले बघा. कसं आहे, तुमची आठवण काढत गुरपाट करतो, मग लगेच होतोय माझा. असं कसं? अहो, कसं आहे माहित आहे, तुम्ही कसं शिकवता, कसं लिहून दावता, त्याचा विचार करताना लिहून काढतोय, मग लगेच होते गुरपाट. अरे वा, अगदी हुशार आहे माझा विद्यार्थी. एकलव्यासारखे प्रयत्न चालू आहे, चांगलंय. ते जाऊ द्या, ते आजचं काय ते गुरपाट द्या. हा आता तुम्ही शेतात जा आणि जसा वेळ मिळेल ना तसा निबंध लिहायचा प्रयत्न करा. अहो डायरेक्ट निबंध? हो. इकडे साधा धड शब्द जुळना झाले, तुम्ही निबंध कुठे देताय? तुम्ही एक काम करा, एक एक शब्द जुळवण्याचा प्रयत्न करा. अगदी 5-6 ओळींचा निबंध झाला ना तरी चालेल, आणि संध्याकाळी मला दाखवा. पण तुम्ही मागितलात म्हणून मी तुम्हाला गृहपाठ दिलाय. आता करायचा का नाही ते तुमच्यावर आहे. चला येते मी. थांबा की जरा. का उशीर होतो ना? विद्यार्थ्याला त्याच्या मास्तरीनबाईकडे जरा बघू तरी द्या. कसं आहे, तुमच्याकडे बघितलं की गुरपाट लगेच होतोय माझा. आता ही कुठली शिकण्याची नवीन पद्धत? रानाची स्टाईल समजा. थांबा की जरा. काय राणादा, काय करायलायस? कुठं काय काय नाही. आजकाल तू तर आम्हाला वाळीतच टाकालायस की काय बनगड. वय शाळेत येतोस, आम्हाला भेटत पण नाहीस आणि नुसतं वहिनींसकट गप्पा मारत बसतोस. वय र अरे गप्पा नाही र, ते गुरपाट विचारत होतो. काय हो? अहो हे मला गृहपाठ मागत होते. ग्रहपाठ आणि राणादा शक्य आहे काय? वय वय काय रे? अरे मी बी शिकालोय तुमच्यासारखा. पण आम्ही मागून घेत नाही ग्रहपाठ तुझ्यासारखा, आम्हाला लई कटाळा येतोय त्याचा. अरे तुम्हाला शिकायची हौस नाही, पण मला आहे म्हणून गुरपाट मागायलोय. लय हाऊस वाला झालायस की तू आजकाल. कुठं करतोयस ग्रहपाठ ते सांगा मला. शेतात करतोय. आता उगालही टाइमपास करू नकोस आमच्या संगत. शाळेला उशीर झालाय आधीच आम्हाला, आणि आम्ही जातो बघ आता सगळी. होय चला. मग जावा की, इकडे तुम्हाला धरून ठेवलंय. आम्हाला नाही, वहिनीसनी सोड की आधी. त्यासनी तरी कुठे धरून ठेवलंय? अरे 10 या सांगितलं जावं जावं म्हणून, पण थांबलंय तिकडं. मग तू जा आता आणि नीट कर गृहपाठ. वय वय वहिनी चला. याच्या नादाला लागण्यात काही पॉइंट नाही बघा. चला रे चला चला. राणादा, तुला गृहपाठ जमल ना? वा जातो का देऊ एक? अगं काय रे राणा,
बसलायस? अरे शेतावरची काम असून हे घरपाट कशाला करत बसला इथं? अरे मी शिकत नव्हतो तेव्हा मागे लागला होता शिक म्हणून. आणि आता शिकायला तर पोटात दुखायला वय तुझ्या. तू एवढं शिकणार हे कुणाच्या बाला माहित होतं? आता माहिती झालंय ना व. बरकत सांग की कुठला निबंध लिहू? कसला निबंध? अरे अरे कुठला निबंध लिहायचा तेच माहित नाही. तरीच म्हणलं काय सुचना का झालंय. हे बरकत अरे सांग की कुठला निबंध लिहू? अरे लिव ती कुठला बी आणि चल तेवढं कामाला. अरे नाही नको तू सांग आधी कुठला निबंध लिहू. तू एक काम कर, माझ्यावर निबंध लिह. मी कसं काम करतोय, कशी मेहनत करतोय. माझा जिगरी दोस्त बरकत हा जरा माझी बी कॉलर ताठविल ना. अरे कसं आहे माहितीये का जरा चांगला निबंध लिहायचा आहे र. तू काय निबंधाचा विषय नाही दुसरं काहीतरी चांगलं सांग. मग एक काम कर, तू जावली. तू कुस्ती कसं खेळतोस, जोर कसं मारतोस, हा म्हणजे तुझी कॉलर ताट होईल. त्याची काय बी गरज नाही. अंजली बाईसनी माझी ताकद माहिती आहे. दुसरं काहीतरी सांग. मग मेरा भेजा तू खाण्याला काय तू. चल मग कामाला. हे बघ हे जोवर माझा निबंध लिहून होत नाही तोवर मी कामाला हात बी लावणार नाही. त्यामुळे लवकर सांग. हे बघ एक काम कर, तू आपल्या शेतावरच लिहिली बघ. हा आपली शेती किती एकर आहे, आपण काय काय पीक घेतोय हे समजली. हा हरकत हे समजा अंजली बाईसनी माहित आहे. मला असं काहीतरी लिहायचंय जे त्यासनी काय माहित नाही. मग सांग की दुसरं काहीतरी. अरे राणा तुला जे जे माहिती ते समजा वहिनीला माहितीच आहे की. आता नवीन कुठं पैदा करू. मग आता तू एक काम कर, एक तर माझ्यावली नाहीतर तुझ्यावली, नाहीतर हे समजा जाऊ दे सरळ शेतीवली आणि विषय कटाप करून टाक. चालते. शेत तर शेत हा लिहतो काय. हा लिहू. माझं शेत लई भारी आहे. आमची आधी 6 एकर जमीन आहे. हे बघ माझं शेत लई भारी आहे ना. आमची 250 एकर जमीन आहे. हा पुढे लिहतो काय. मी अन बरकत शेतात लई काम करतोय. हा हे महत्वाचं आहे. होय बरोबर लिहितोस ना. बघ भोपळा मिळायचा मार्ग म्हणून. अरे मला तरी बरोबर वाटते पण ते जमिनीची वेलांटी बरोबर असेल ना व. काय ती वेलांटीची गणितच कळत नाही रे मला. अरे अर्थ कळतोय ना. मग लिही पुढं. मला मी शेतकरी असल्याचा हे बरकत गर्व कसं लिहतात रे. राणा शाळा मी शिकलो का तू र. जो शब्द येत नाही तो गाळून पुढे लिही. हा असं कसं पुढचं लिहू. मला एक आयडिया सुचली ती करू काय. कुठली. अरे तू बघच.
थँक्यू अंजलीबाई. झाला बघा निबंध लिहून.